नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून सध्याला कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे, कोणत्या योजनेतून पाणी कमी केलं आहे, त्याचबरोबर भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची यांची भूमिका आणि मानसिकता कशी आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 114.30 TMC एवढं उजनी धरणामध्ये पाणी आहे आणि एकूण पाणी साठा बघितला, उपयुक्त पाणी साठा बघितला तर 50.64 TMC एवढा पाणी साठा आहे. टक्केवारी ही 94.52% म्हणजे जवळपास 5.5% पाणी कमी झालेलं आहे. आणि सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 2100 क्युसेक्स, बोगद्याद्वारे आतापर्यंत जे 900 क्युसेक चालू होतं ते टप्प्याटप्प्याने आधी 700 केलं, परत आता 500 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 70 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. तर भीमा नदीमधून जे पाणी सोडण्याची मागणी वारंवार होताना दिसते, त्याकडे मात्र प्रशासन, उजनी प्रशासन, शासन गांभीर्याने बघताना दिसत नाही. कारण उजनीतून जे भीमा नदीमध्ये आतापर्यंत जे पाणी सोडलं जात होतं ते सोलापूरसाठी सोडलं जात होतं आणि समांतर जलवाहिनी झाल्यामुळं ते पाणी आणखी सोडलं जात नाही. त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्याची, गावकऱ्याची, गावाच्या पिण्याची अवस्था बिकट झालेली आहे, पाण्याची बिकट अवस्था झालेली आहे. त्यामुळं पुढील काळामध्ये पाणी सोडणं गरजेचं आहे. तर आता काल परवा एक बातमी वाचली की 28 फेब्रुवारीपर्यंत कालव्यातून पाणी सोडणार आहे, परंतु नदीतून पाणी सोडण्याची तुर्तास मागणी नाही, गरज नाही असं प्रशासन म्हणतं आहे. खरं तर ठिकठिकाणी आता निवडणूक चालू आहे, मतदान होणार आहे. ठिकठिकाणी नदीकाठच्या लोकांनी त्या प्रतिनिधीला, त्या पालकमंत्र्यांना, आमदाराला, उमेदवाराला प्रश्न विचारण्याची गरज आहे, त्यांना अडवण्याची गरज आहे. तर 28 तारखेपर्यंत कालव्यातून पाणी चालू राहणार आहे. त्यानंतर परत कालवा सल्लागार समितीची बैठक होईल का नाही मला माहीत नाही, कारण 15 ऑक्टोबरला बैठक होणं गरजेचं असताना अद्यापर्यंत बैठक झाली नाही. मग इथून पुढच्या काळामध्ये होईल का नाही याची गॅरंटी वाटत नाही. पण नदीकाठची परिस्थिती बघितली, बऱ्याच ठिकाणचे सगळे बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळं पाणी सोडणं अत्यंत गरजेचं असतानाही उजनी प्रशासन सोलापूरच्या नावाखाली जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वेठी धरताना दिसतंय. तर यासाठी शेतकऱ्यांनी, नदीकाठच्या लोकांनी उठाव करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला नदीला पाणी सोडणार नाहीत. कदाचित मार्चपर्यंत ही लांबवण्याची शक्यता आहे, कारण 28 फेब्रुवारीला उजनीतून कालवा बंद करण्यात येईल. त्यानंतर पाणी सोडण्याची खरं गरज असताना सोडलं जात नाही. तर आपण शेतकऱ्यांनी उठाव केल्याशिवाय हे पाणी सोडलं जाणार नाही. फक्त फोनाफोनी करण्यापेक्षा आपण पाणी मागणं अर्ज भरणं गरजेचं आहे, पाणी मागणी केली पाहिजे. उजनी प्रशासन तर सुप्त अवस्थेत आहे, शासन सुप्त अवस्थेत आहे. त्यांना इलेक्शनचं पडलं आहे, शेतकऱ्याचं पडलेलं नाही. तर शेतकऱ्यांनी जागरूक होण्याची गरज आहे. ठिकठिकाणी प्रचारसभा चालू आहेत, त्यामध्ये जाब विचारण्याची गरज आहे. पाणी सोडणार आहेत की नाही. उजनी प्रशासनाच्या आणि शासनाच्या मनात उजनीतून नदीद्वारे पाणी सोडण्याची कसलीही मानसिकता नाही. त्यामुळं आपणच काळजी आपली घेतली पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.